भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं आता समोर आलेला आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नाशिकच्या पाथर्डीमधील ही संपूर्ण घटना समोर आली आहे। शिवाजी ढगे यांची ही माहिती आहे। भोंदूबाबानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पैसे दिलेच नाहीयेत असं ढगे यांनी म्हटलेलं आहे। नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये अशोक खरात यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्याचं प्रकरण आता समोर आलेलं आहे। पाथर्डी शिवारातले हे शेतकरी आहेत। तुमचं नाव काय? शिवाजी खंडू ढगे। शिवाजी खंडू ढगे। बरं, आता हा फोटो दाखवताय तुम्ही, त्याचा काय काय नेमकी घटना घडली? माझी स्वतःची प्रॉपर्टी होती आणि माझ्या मुलानं पॉइझन घेतलं ना, महिन्यानं मला जागा विकायला लागली आणि मुलगा मिसिंग झालाय। बरं, पण तुमचा मुलगा नेमका कधी मिसिंग झाला आणि काय नेमकी घटना घडली ते सांगा थोडक्यात। माझा मुलगा 25/10 मिसिंग झालाय। जागा विकल्यावर पूर्ण जागा माझ्याकडून बळजबरी लाटली आहे। माझी स्वतःची प्रॉपर्टी असून माझी जागा विकून मुलगानं पैसे घेतले का नाही घेतले हे मला माहीत नाही। माझ्याकडे पैसे पण आले नाही असं। बरं, पण म्हणजे तुमच्या मुलांनी कोणाला जागा विकली आणि पैसे कोणी दिले त्याला? खरात साहेब। हो, त्यांना जागा विकली पण माझ्याकडे पैसे आले नाही। माझ्या मुलानेच पैसे घेतले का नाही घेतले हे पण मला माहीत नाही। आणि तेव्हापासून तो फरारच आहे। हो, मिसिंग आहे। त्या ज्या वेळेला ही 20 गुंठे जागा त्यांनी खरं तर विकली त्याच्या दिवसापासूनच त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याच्या तक्रारी त्यांनी दिलेल्या आहेत। आणि हे जे शेतकरी आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे, ज्यांचे पैसे अद्याप दिलेले नाही आहेत, त्यांना देखील न्याय मिळावा असं पाथर्डी शिवारातल्या या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।